विश्वासाचा अभाव. माझ्या गावात नारायणस्वामीला प्रत्येकजण ओळखतो, कारण त्याचं बाजारपेठेत एक मोठं दुकान आहे. नारायणस्वामी एकटा असल्यामुळे त्याने रंगाजीला त्याच्या घरी राहायला बोलवलं होतं. त्या दोघांमध्ये गेली 10 वर्ष मित्रत्वाचं नातं होतं. असं असतानाही आश्चर्य म्हणजे अचानक नारायणस्वामीला सोडून गावाकडे जाण्याचा निर्णय रंगाजीने का घेतला असावा? जेव्हा रंगाजी नारायणस्वामीला सोडून जात असल्याचं आम्हा मुलांना कळालं, तेव्हा आम्ही आजोबांना त्याबद्दल विचारलं. नारायणस्वामीने आपल्या जिवलग मित्राला असं अचानक का दूर करावं? त्यावर आजोबा म्हणाले, स्वामीने रंगाजीला दूर केलं नाही. एवढंच नाही तर हे काही पैशावरूनही झालं नाहीये. खरं काय घडलंय आजोबा मला सांगू लागले. नारायणस्वामीचं आईवडिलांचं छत्र लहानपणीच उडालं होतं. त्याची बायको आणि मुलाला त्याने तिच्या बाळंतपणाच्या वेळी गमावलं होतं. त्याच्या जगात तो आता एकटा झाला होता. आयुष्यातला रसच जणू काही त्याचा संपला होता. त्याने पुन्हा लग्नही करायचं नाही असंच ठरवलं. त्याचा व्यवसाय हेच काय ते त्याच्या जगण्यासाठीचं निमित्त उरलं होतं. आणि नेमका अशा वेळी नारायणस्वामीला त्याचा बालमित्र रंगाजी भेटला. त्याच्यातलं मैत्रीचं नातं जास्त दृढ होत गेलं. रंगाजी हा एकटा तर होताच, पण त्याशिवाय तो गरीबही होता. नारायणस्वामीने त्याच्यातल्या क्षमता आणि त्याचा प्रामाणिकपणा ओळखला. त्याने त्याला आपल्या व्यवसायातला भागीदार म्हणून समजावून घेण्याचं ठरवलं. पण रंगाजीने या गोष्टीसाठी नकार दिला. तो नम्रपणे म्हणाला, तू मला एवढं प्रेम देतो आहेस, यापेक्षा मला दुसरं काही नकोय. आपण कुठल्याही अपेक्षेशिवाय एकत्र राहूया. एके दिवशी नारायणस्वामीच्या अंगठीतला हिरा सगळीकडे शोधूनही सापडेना. ती अंगठी त्याच्या स्वर्गवासी पत्नीने त्याला भेट म्हणून दिली होती. अंगठीतला हिरा दुर्मिळ आणि विदेशातून मागवला होता. नारायणस्वामी त्या अंगठीतल्या हिऱ्याची किंमत अर्ध्या कोटीपेक्षा जास्त असल्याचे रंगाजीला नेहमी सांगत असे. रंगाजीची खोली नारायणस्वामीच्या शेजारचीच होती आणि सकाळीच अंगठीतला हिरा नारायणस्वामीला चांगलंच आठवत होतं. असं असताना अचानक हिरा गायब कसा होऊ शकतो हे त्याला कळत नव्हतं. नारायणस्वामी रंगाजीच्या खोलीत जाऊन म्हणाला, मनाच्या कुठल्या तरी कमकुवतपणामुळे कदाचित तू हिरा चोरला असेल. मी त्याबद्दल कोणालाही सांगणार नाही आणि माझ्या मनातून ती गोष्ट काढूनही टाकेन. बस मला तो हिरा परत दे. असं म्हणून तो आपल्या खोलीत परतला. काहीच वेळात नारायणस्वामीला त्याच्या ब्लँकेटच्या घडीत अडकलेला हिरा सापडला. हिरा बघताच त्याला खूप अपराधीसारखं वाटू लागलं. रंगाजीची माफी मागण्यासाठी तो त्याच्या खोलीत शिरला. रंगाजीसमोर त्याने हात जोडून त्याला क्षमा करावं असं म्हटलं. पण तोपर्यंत रंगाजीने सामानाची बांधाबांध केली होती. नारायणस्वामीने रंगाजीच्या थांबवण्याचे प्रयत्न केले, पण रंगाजी आपल्या निर्णयावर ठाम होता. रंगाजी म्हणाला, मालक, तुम्हाला मी चोर आहे असं वाटलं. मी तुम्हाला एक चांगला मनुष्य समजत होतो. ही माझी चूक होती. मानवी नाती ही परस्पर विश्वासावर टिकून राहतात. जेव्हा हा विश्वास उडतो तेव्हा चांगली माणसं अविश्वासाच्या वातावरणात राहू शकत नाही. एकदा तडा गेलेली काच पुन्हा पहिल्यासारखी होत नाही.